आपण म्हणतो ना, की माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, पण ज्यावेळेस आपण अशा एखाद्या व्यक्तीला भेटतो, ज्याचा प्रॉब्लेम आपल्यापेक्षा 1000 पटीने मोठा असतो, हो. त्यावेळेस आपल्याला खरं मोटिव्हेशन मिळतं. तर मला सांगा, ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? ही प्रवासाची सुरुवात वयाने 9 वर्षाची असताना आई-वडिलांनी मला ही मर्दानी खेळ शिकवलं. अच्छा. पण मी हा खेळ सोडला नाहीये. कारण मालकांच्या घरापासूनच मी परिस्थिती काढतच यायला लागले. 40 वर्षाच्या वयामध्ये मालक आमचे वारले. म्हणजे अच्छा. 40 वर्षाच्या वयापासून कुटुंब माझ्या पंखाखालीच घेऊन मी राहिलेले असे. कारण असं होता मला 3 मुलं, 2 मुली होत्या. त्या मुलामधून 2 मुले माझे निधन झाले, 1 मुलगी निधन झाली. माझ्या जीवाला मी अजिबात मला दुःख आहे की भूक आहे की उपाशी आहे की ऊन आहे हे पाऊस आहे मला काही माहित नाही. जसा मुलगा वारला तर मुले सुनाला सांगितलं, मुलगा वारला तर आपण दोघी सासू सुना, आपण हा परिवार मुलींचा सांभाळून यांना शिकवू शाळा. जे सुनाने माझं नाही ऐकलं ते मुसलमानाचा हात धरून गेली निघून. त्याच्यातल्या मी विचार केला की या मुलींना आता भीक मागायचं हे बरं वाटत नाही. किती बी म्हणलं तर आपण लेडीज लोक आहोत. मी डोंबाऱ्याचा खेळ करणारी आजी आहे. तर मी विचार केला की स्वतःहून कष्ट करू. पण काठ्या घेतल्या आणि या फातिमानगर साळुंखे विहाराला काठ उठून जाते. मग तिथे लोकांना सांगते. पहिले थाळी वाजवते. मग लोकांनी माझ्याकडे पाहिलं की मी काठ्या खेळते. ज्याला माया येते तर तो कुणी 100, 5, 50 रुपये, 10, 20 रुपये देतात. म्हणून मला खूप आनंद वाटलो. मी म्हणले माझ्या मुलांना कुणी टमाटे, कांदा, लसूण, मिरच्या, भाज्या द्या. माझी मुलं खूप परिस्थितीमध्ये आहे. अशी ना मग पोटाला असा हात लावून मी लोकाला सांगायची.